वय वर्ष 63. मी वर्धमान ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये दिनांक 20 जानेवारी रोजी आले. 19 जानेवारीला मी घरात खुर्चीतून पाय घसरून पडलेली होती. हाताला माझ्या स्वेलिंग आणि वेदना भरपूर होत्या. आल्यानंतर मला जास्त वेळ वेटिंग न करता लगेच सिस्टरने केस पेपर करून डॉक्टरला फोन करून सांगितले. त्याच्यानंतर सर आले. तिथल्या सरांनी त्या दिवशी CR मशीनवरती एक्झाम करून KYR करायला लागणार असे सांगितले. त्यानंतर थोड्या वेळानं माझं भूल देऊन मला KYR केलं आणि त्यानंतर प्लास्टर घातलं आणि त्यामुळं माझ्या वेदना पण कमी आल्या. त्याच्यानंतर मेडिसिन वगैरे दिलं. इथल्या सर्व स्टाफचं सहकार्य चांगलं मिळालं. सरांनी सहकार्य चांगलं केलं आणि त्याच्यानंतर 1-2 तास थांबून मला घरी पाठवलं. त्याच्यानंतर त्यावेळेस माझी कॅल्शियमची तपासणी केली. आजपर्यंत कधीही कॅल्शियमची तपासणी झाली नव्हती. शरीरात कॅल्शियम कमी असल्यामुळे त्यांनी फ्रॅक्चर होण्याची शक्यता असू शकते असं सर म्हणत होते. त्याच्यानंतर सरांनी कॅल्शियमचं IV इंजेक्शन मला 2-3 दिवसांनी दिलं. त्याच्यानंतर माझ्यामध्ये भरपूर फरक पडला आणि माझ्या हाताच्या वेदना कमी आल्या आणि माझ्या मनात त्याप्रमाणे समाधान झालं. 1 महिना झाल्यानंतर मला परत हॉस्पिटलमध्ये येऊन KYR काढण्यासंदर्भात प्लॅस्टर काढण्यासंदर्भात ॲडवाईस केला. दिनांक आज 23 रोजी मी इथं वर्धमान हॉस्पिटलमध्ये येऊन KYR काढली, प्लॅस्टरही काढले. माझ्या हातात सूज वगैरे बऱ्या प्रमाणात कमी आलेले आहे. हालचालही व्यवस्थित आहे आणि याबाबतीत मी पूर्णपणे समाधानी आहे. हॉस्पिटलचे तिथल्या सर्व स्टाफचे मी आभारी आहे.